Hello everyone. In this lecture, we are going to see N-Queen problem. लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट बॅकट्रॅकिंग काय असतं ते बघितलेलं. त्यामध्ये आपण एक इझी कन्सेप्ट बघितलेली की सोल्युशन आपल्याला ट्राय करायचं आहे. जर फेल होत असेल तर प्रूव्ह करायचं आहे, थांबायचं आहे तिथं, त्याला स्टॉप करायचं आहे. देन अगेन दुसऱ्या सोल्युशनला ट्राय करायचं आहे आणि फायनल आन्सर जिथून येईल तिथून आपल्याला बॅकट्रॅक करायचा आहे. तर एन-क्वीन जो प्रॉब्लेम आहे तो बॅकट्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे. तो आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सेमिस्टर एक्झाममध्ये मोस्ट कॉमनली या प्रॉब्लेमवर थिअरी क्वेश्चन विचारला जातो. अल्गोरिदम मोस्ट कॉमनली विचारला जात नाहीये. तुम्हाला थिअरी जर माहीत असेल तर तुम्ही इझिली तो क्वेश्चन, त्या क्वेश्चनच्या दिलेले पॉईंट्स तुम्ही कव्हर करू शकता. एकदम इझी कन्सेप्ट आहे. फक्त एक गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की एन-क्वीन प्रॉब्लेम हा बॅकट्रॅकिंगचं एक्झाम्पल आहे. बॅकट्रॅकिंग टेक्निकने त्याला सॉल्व्ह केलं जातं. बॅकट्रॅकिंग म्हणजे बॅकट्रॅकिंगचं एक ऍप्लिकेशन आहे किंवा एक्झाम्पल आहे किंवा प्रॉब्लेम आहे किंवा एन-क्वीन प्रॉब्लेम जो आहे तो बॅकट्रॅकिंग मेथडने सॉल्व्ह केला जातो. म्हणजे एन-क्वीन आता कोणी विचारलं की तुम्हाला बॅकट्रॅकिंग लक्षात आलं पाहिजे आणि बॅकट्रॅकिंग जर कोणी विचारलं तर एन-क्वीन हे त्याचं एक एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला एक सिंपल प्रॉब्लेम आहे एकदम. आपल्याला एन क्वीन दिलेला असतात, एन बाय एनचा चेसबोर्ड असेल म्हणजे 4 क्वीन असतील आणि 4x4चा बोर्ड असेल. चेस बोर्ड आपल्याला माहित आहे, 4x4 म्हणजे 16 बॉक्स असतील टोटल. 1, 2 आणि 3 साठी हा प्रॉब्लेम वर्क करत नाही किंवा हा प्रॉब्लेम व्हॅलिड ठरत नाही. आपण नंतर चेक करणार आहे की का इनव्हॅलिड ठरतो. फक्त हे लक्षात ठेवा की आपण डायरेक्ट 4 क्वीन पासून स्टार्ट करणार आहे. 4 क्वीन, 4 क्वीन प्रॉब्लेम, 8 क्वीन प्रॉब्लेम, 16 क्वीन प्रॉब्लेम हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि बेस्ट प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय करायचं आहे, एन क्वीन दिलेला असतील, एन बाय एनचा चेसबोर्ड दिला असेल म्हणजे जर 10 क्वीन असतील तर 10x10चा बोर्ड दिला असेल. आणि कन्स्ट्रेंट काय आहेत किंवा रूल काय आहे, नो टू क्वीन्स अटॅक इच अदर. ते अटॅक कशा करत असतील, त्याच्या कंडिशन काय आहेत की एक क्वीन जर एका रो मध्ये पेस्ट केली तर त्याच्या सेम रो मध्ये, कॉलम मध्ये आणि डायगोनल मध्ये सेम क्वीन आली नाही पाहिजे किंवा क्वीन आली नाही पाहिजे. सपोज आपण इथे एक क्वीन पेस्ट केली, ही क्वीन आहे, सपोज ही क्वीन आहे, तर त्याच्या रो मध्ये, कॉलम मध्ये आणि डायगोनल मध्ये कोणतीही क्वीन आली नाही पाहिजे. मग आता इथं जागा कुठं राहिली, इथे एक आहे. त्याच्यानंतर इथं जर क्वीन पेस्ट केली तर त्याच्या रो मध्ये, कॉलम मध्ये आणि त्याच्या डायगोनल मध्ये दुसरी क्वीन आली नाही पाहिजे. म्हणजे तिसरी क्वीन आपण कुठे पेस्ट करणार, इथं पेस्ट करणार. याच्या रो मध्ये, कॉलम मध्ये आणि डायगोनल मध्ये क्वीन आली नाही पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्या जागा गेल्या आणि आपल्या 3च क्वीन पेस्ट झाल्या. तर आपल्याला काय करायचं, आपल्या 4 क्वीन अशा प्रकारे पेस्ट करायच्या आहेत की त्याच्या रो मध्ये, कॉलम मध्ये आणि डायगोनल मध्ये दुसरी क्वीन बसली नाही पाहिजे किंवा दुसरी क्वीन आपण पेस्ट करू शकत नाही. सिंपल एकदम लॉजिक आहे. आपल्याला एक चेसबोर्ड दिलेला असेल 4x4चा, जसा इथं दिलाय तसा. क्वीन इथं जर पेस्ट केली तर त्याच्या रो मध्ये, कॉलम मध्ये आणि डायगोनल मध्ये आपल्याला क्वीन पेस्ट करता येत नाही. हाच कन्स्ट्रेंट आहे, हाच रूल आहे आणि ह्या रूलला फॉलो करून आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे. तर ते कशा प्रकारे देता येतं ते चेक करूया. आता तुमच्या मनात एक डाऊट आला असेल की बाबा डायरेक्ट 4 क्वीनच का, 1, 2, 3 ला इनव्हॅलिड का म्हणलं जातं. इथं आपण लिहिलेलं की 4 क्वीनच डायरेक्ट आपण सोल्युशन घेणार आहे आणि 1, 2, 3 साठी ते रूल इनव्हॅलिड होतात. ते का होतात ते चेक करूया. सपोज आपण एक 1 क्वीन घेतली, एक क्वीन घेतली, तर आपल्याला चेसबोर्ड जो असेल तो 1x1चा असेल. आपण इथं ऑलरेडी कंडिशन बघितलेली की जेवढ्या क्वीन असतील तेवढ्या बाय तेवढ्याचा चेसबोर्ड असेल. म्हणजे 1 क्वीन असेल तर 1x1. मग 1x1 साठी हा रूल व्हॅलिडच होत नाही, कारण त्याच्यात रो पण नाहीये, कॉलम पण नाहीये आणि डायगोनल पण नाहीये. त्यामुळे 1 साठी आपण कन्सिडर करत नाही. ते 2 क्वीन साठी जर आपण ट्राय करायचं म्हणलं तर 2x2च्या चेसबोर्ड मध्ये जर आपण क्वीन पेस्ट करायची म्हणली तर पहिली क्वीन इथं पेस्ट होईल किंवा दुसरी क्वीन इथं पेस्ट होईल. पण पहिली क्वीन पेस्ट केल्यानंतर रो मध्ये, कॉलम मध्ये आणि डायगोनल मध्ये आपल्याला क्वीन पेस्ट करता येत नाहीये. आपण इथं न पेस्ट करता इथं जरी पेस्ट केली तरी आपल्याला इकडं, इकडं आणि इकडं पेस्ट करता येत नाही. त्यामुळे 2x2 साठी सुद्धा हा मॅट्रिक्स किंवा हा प्रॉब्लेम वर्क करत नाही. जरी आपण 3 क्वीन साठी ट्राय केला, 3x3चा चेसबोर्ड घेतला तरी सुद्धा हा प्रॉब्लेम वर्क करत नाही. तुम्ही चेक करू शकता. 3x3चा सपोज आपण हा घेतला, इथं क्वीन पेस्ट केली, दुसरी क्वीन आपण इथं पेस्ट केली कारण डायगोनल मध्ये पण पेस्ट करू शकत नाही आणि हा प्रॉब्लेम इनव्हॅलिड ठरतो. आपण पेस्ट करू शकत नाही. तर तुम्ही 1, 2, 3 साठी का हा प्रॉब्लेम वर्क करत नाही हे समजलं की त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत की नो टू क्वीन्स इन
सेम रो कॉलम और डायगोनल. तर याच्या बेस्डच थेरी तुम्हाला सेमिस्टर एक्झाम मध्ये लिहायची आहे आणि तो प्रॉब्लेम कशा प्रकारे येतो ते चेक करूया. प्लेस 4 क्वीन्स ऑन 4x4 बोर्ड जो प्रॉब्लेम आहे आपल्याला, तर त्याचे दोन व्हॅलिड सोल्युशन्स येतात. ते व्हॅलिड सोल्युशन आपण नंतर बघूया की कुठे क्वीन पेस्ट केल्यानंतर त्याचं व्हॅलिड सोल्युशन येतं. तर 8 क्वीन प्रॉब्लेम म्हणजे ज्याच्यामध्ये 8x8चा बोर्ड असेल आणि 8 क्वीन आपल्याला पेस्ट करायचे असतील म्हणजे पुट करायचे असतील, तर त्याचे 92 व्हॅलिड सोल्युशन्स येतात. टोटल 92 व्हॅलिड सोल्युशन्स येतात. आणि फॉर 16 क्वीन्स म्हणजे आपण जर 16 क्वीन घेतल्या आणि 16x16चा बोर्ड घेतला, तर हा प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम होतो. कम्प्युटरला सुद्धा सॉल्व्ह करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. तर त्याच्यामध्ये 1,47,72,512 पॉसिबल सोल्युशन्स आहेत आणि ते आपल्याला बाय हँड सॉल्व्ह करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे सेमिस्टर एक्झाम मध्ये आपल्याला जो क्वेश्चन विचारला जातो त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्स टू मॅक्स 4x4 क्वीन मध्ये विचारला जातो आणि 8x8 क्वीन साठी फक्त किती सोल्युशन्स येतात, 92 सोल्युशन्स येतात ते विचारलं जातं. म्हणजे तुम्हाला ड्रॉ करायला विचारलं जात नाही. आपल्याला 4x4 चे जर सोल्युशन ड्रॉ करता येत असेल तर आपल्याला 8x8 समजलंय असं आपण कन्सिडर करू शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की बॅकट्रॅकिंगचा रूल काय आहे. तर आयडिया काय आहे की ट्राय प्लेसिंग क्वीन रो बाय रो, चेक सेफ आणि बॅकट्रॅक इफ अनसेफ. म्हणजे आता हे कशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो प्रॉब्लेम कम्प्युटेशनली ते चेक करूया. की आता एक प्रॉब्लेम आहे स्टुडंट ऍक्टिव्हिटी, एक 5 ते 10 सेकंदाचा तुम्ही डिले घेऊन याच्यामध्ये सांगू शकता की कुठे आपण क्वीन पेस्ट केली तर ते 3 रूल ब्रेक होणार नाहीत. म्हणजे ते 3 रूल आपल्याला माहित आहेत की रो, कॉलम अँड डायगोनल, याच्यामध्ये कटिंग होणार नाही. किंवा इथं समजा आपण क्वीन पेस्ट केली तर इथं इथं आणि इथं आपण ती पेस्ट करू शकत नाही. मग नेक्स्ट कुठे करणार, इथं गेली सपोज, इथं करू शकत नाही, आता इथं करू शकत नाही, इथं नाही आणि इथं पण नाही. म्हणजे आता तिसरा क्वीन पेस्ट करायला आपल्याला जागाच नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आणि याचे व्हॅलिड सोल्युशन तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बाय युझिंग फॉर्म्युला लाईक हा जर रो आपण पकडला तर याला आपण 1x1 पकडू. म्हणजे इथं 1 आणि इथं 1, तर हा 1x1 असेल, हा 2, हा 3, हा 4, हा 2, हा 3, हा 4 इंटू 2 म्हणजे सेकंड प्लेस, थर्ड प्लेस, हा फोर्थ प्लेस. तर अशा प्रकारे तुम्ही सोल्युशन देऊ शकता की कुठं क्वीन पेस्ट केली तर आपल्याला प्रॉपर आन्सर भेटणार आहे. याचा आन्सर आपण ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ चेक करूया. तर बाय युझिंग बॅक ट्रॅकिंग टेक्निक आपल्याला हा प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह करावा लागतो. आपण पहिल्यांदा क्वीन इथं पेस्ट करून बघितली, इथं पेस्ट करून बघितली, इथं पेस्ट करून बघितली, इथं पेस्ट करून बघितली. इथं पेस्ट केल्यानंतर आपल्याला सेकंड ऑप्शनला आपण त्याच्या रो मध्ये, त्याच्या कॉलम मध्ये आणि त्याच्या डायगोनल मध्ये पेस्ट करू शकत नव्हतो. त्यामुळे आपण क्वीन इथं पेस्ट केली आणि दुसऱ्या ऑप्शनसाठी इथं पेस्ट केली. म्हणजे आपल्याला दोन पॉसिबिलिटीज होते की कुठं कुठं क्वीन पेस्ट करता येते. हेच एक बॅक ट्रॅकिंगचं बेस्ट ऍडव्हान्टेज आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑल पॉसिबल सोल्युशन्स ट्राय करता येतात. कुठे काय करणार आहे हे चेक करता येतं. सपोज आपण आता इथं क्वीन पेस्ट केली तर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला एवढ्या पार्टमध्ये क्वीन पेस्ट करता येत नाही. एवढ्या पार्टमध्ये आपल्याला क्वीन पेस्ट करता येत नाही. मग आपल्याला जागा कुठे राहिली क्वीन पेस्ट करायला, इथं क्वीन पेस्ट करायला जागा राहिली. बट आपल्याला थर्ड रोला कुठेच जागा म्हणजे क्वीन पेस्ट करता येत नाही. त्यामुळे आपण हे सोल्युशन इथं स्टॉप केलं आणि आपण नेक्स्टला चेक केलं. आणि इथं क्वीन पेस्ट केल्यानंतर आपल्या ब्लँक झालेल्या म्हणजे आपल्याला साठी हाईड झालेल्या जागा असतील या सगळ्या, याचा हा डायगोनल. त्यामुळे क्वीन आपण इथं पेस्ट करू शकतो आणि इथं आपण क्वीन पेस्ट केली आणि चेक केलं तर आपल्याला 1, 2, 3 क्वीन पेस्ट केल्या. आपल्याला चौथी क्वीन चौथ्या रो मध्ये पेस्ट करायचे आहे. चौथ्या रो मध्ये क्वीन पेस्ट करताना आपले हाईड झालेल्या जागा अशा असतील, तुम्ही चेक करू शकता. ते 3 रूल जर तुम्हाला माहित असतील तर हा प्रॉब्लेम इझिली समजला. आपण याच्या रिलेटेड गेम सुद्धा मोबाईलवर खेळलेलो असतो. आता आपल्याला जागाच उरलेली नाही कारण याच्या डायगोनल मध्ये चौथ्या रो मध्ये कुठेच जागा नाहीये. त्यामुळे ही स्टेप आपण इथंच प्रोन केली आणि अशा प्रकारे हा प्रॉब्लेम एंड पर्यंत सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 2 पॉसिबल सोल्युशन भेटतात. फॉर 4 क्वीन्स प्रॉब्लेम 2 पॉसिबल सोल्युशन आहेत. म्हणजे ह्या सोल्युशनचीच ही मिरर इमेज आहे. बट असे 2 पॉसिबल सोल्युशन आपल्याला भेटतात. त्यामध्ये क्वीन आपण इथं पेस्ट केली की इथं आपल्याला क्वीन पेस्ट करता येत नाहीये ह्या भागामध्ये, त्याच्या डायगोनल मध्ये इथं एवढे जागा आपल्याला ब्लँक म्हणजे हाईड झालेल्या आहेत. आपण हे बघून इथं क्वीन पेस्ट केली, जी क्वीन इथं आपल्याला दिसते ती ती इथं पेस्ट केल्यानंतर परत आपल्याला हाईड झालेल्या जागा बघाव्या लागतील. म्हणजे रूल्स जर फॉलो केले,
रूल्सला फॉलो करूनच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. जर आपण रूल्स ब्रेक केले तर हा प्रॉब्लेम किंवा याचं सोल्युशन आपल्याला भेटत नाही. तर आपण इथं क्वीन पेस्ट करणार आहे आता, कारण आपल्याकडे थर्ड रोला क्वीन पेस्ट करायची होती आणि आपण इथं ती पेस्ट केली. आणि सगळं चेक केल्यानंतर फायनलला इथं ब्लँक होणार, इथं ब्लँक होणार, इथं ब्लँक होणार आणि आपल्याला फक्त इथं एक जागा आहे तिथं आपण क्वीन पेस्ट केली आणि हे आपलं फायनल सोल्युशन असेल. सिमिलरली दुसऱ्या बाजूला त्याची मिरर इमेज आपल्याला दिसते की इथं, 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 इथं आणि इथं, म्हणजे कुठेही रो किंवा कॉलम किंवा डायगोनल मध्ये क्वीन एकामेकाला हिट करत नाहीये आणि हे आपल्याला प्रॉपर सोल्युशन भेटलेलं आहे. आणि चौथ्या ब्लॉक्समध्ये जरी आपण क्वीन पेस्ट केली तरी पहिल्यासारखंच आपलं सोल्युशन कुठेतरी आपल्याला बाउंड करावं लागते. त्यामुळे बॅक ट्रॅकिंग ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. आपल्याला ऑल पॉसिबल सोल्युशन चेक करून प्रॉब्लेमला आन्सर करावं लागतं. आणि एकदा ह्या स्टेपला आल्यावर आपण फक्त क्वीन कुठं पेस्ट केली, कुठं पेस्ट केली आणि कुठं पेस्ट केली हे बघणार आहे. इथं आल्यानंतर इथं, इथं आणि इथं जाऊन आपण क्वीन कुठं पेस्ट केली हे चेक करणार आहे. आणि याचा आन्सर जर आपण द्यायचं म्हणलं तर 2, 4, 1, 3 आणि 3, 1, 4, 2 असे सोल्युशन देऊ शकतो. की बाबा 2 नंबरच्या बॉक्समध्ये पेस्ट करा, देन 4 नंबरच्या मध्ये करा, 1 नंबरच्या मध्ये करा आणि 3 नंबरच्या मध्ये करा. हे तुम्हाला वरून खाली जर चेक करत असाल तर असा आन्सर आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे रो वाईज आपण गेलं की रो 1 मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये पेस्ट करा, रो 2 मध्ये फोर्थ कॉलम मध्ये, रो 3 मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये आणि रो 4 मध्ये थर्ड कॉलम मध्ये पेस्ट करा. म्हणजे आता आपल्याला समजलंय की 4 क्वीन प्रॉब्लेमला 2 पॉसिबल सोल्युशन आहेत, 2 व्हॅलिड सोल्युशन्स आहेत. आणि ते सोल्युशन्स अशा प्रकारे असतील. आपण ऍक्टिव्हिटी मध्ये बघितलं होतं की कुठे क्वीन पेस्ट करणार आहे, तर ह्या ठिकाणी क्वीन पेस्ट केल्यानंतर आपलं व्हॅलिड सोल्युशन आपल्याला भेटून जातं. सेम 8 क्वीन साठी प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट होऊन जातो. आपल्याला खूप सारा मोठा डेन्स ग्राफ जनरेट करावा लागतो आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये बाय हँड ते ड्रॉ करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे मोस्ट कॉमनली हा क्वेश्चन विचारला जात नाही. ह्या प्रॉब्लेमवरची थिअरी कोणत्या कन्सेप्टने सॉल्व्ह केला जातो, बॅकट्रॅकिंग काय आहे, बेस्ट एक्झाम्पल्स आणि 4 क्वीनचं सोल्युशन, हे एवढं जरी माहित असेल तर मोर दॅन इनफ आहे. तर टाइम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ऑर्डर ऑफ एन फॅक्टोरियल, कारण आपण ऑल पॉसिबल वे चेक करतो. फॅक्टोरियल म्हणजे आपल्याला पॉसिबल वेज फाइंड आउट करता येतात. आणि ऑर्डर ऑफ ग्रोथ मध्ये आपल्याला माहित आहे की एन फॅक्टोरियल हा शेवटचा भाग आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ ग्रोथ मध्ये त्याचा जो ग्राफ आहे तो खूप वरती असतो आणि ही थोडीशी जास्त टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे. कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी जर ऑर्डर ऑफ एन फॅक्टोरियल येत असेल तर तो प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट किंवा खूप लेंदी प्रॉब्लेम आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर, रिझन इज आपण एन बाय एन, म्हणजे जर 4 क्वीन असतील तर 16चा 4/4 दॅट इज इक्वल टू 16चा चेसबोर्ड यूज करणार आहे. 8/8 असेल तर चेसबोर्ड यूज करणार आहे. आणि त्याच्यासाठी जो स्पेस लागतो त्याला आपण असं कन्सिडर करू शकतो की 4 क्वीन असतील तर 4चा स्क्वेअर बॉक्सेस लागणार आहेत, 8 क्वीन असेल तर 8चा स्क्वेअर बॉक्सेस लागणार आहेत. त्यामुळे त्याची स्पेस कॉम्प्लेक्सिटी आहे ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर और ऑर्डर ऑफ एन. म्हणजे ऑप्टिमाइज मध्ये जर आपल्याला सांगायचे असेल तर ऑर्डर ऑफ एन याला डिपेंड करत नाही, म्हणजे जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे. ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर जरी तुम्ही म्हणला तरी चालेल, ऑर्डर ऑफ एन जरी म्हणला तरी चालेल. एन क्वीन इज एक्सपेन्सिव्ह फॅक्टोरियल टाइम, म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की ऑर्डर ऑफ एन फॅक्टोरियल हा खूप मोठी ऑर्डर आहे आणि त्याच्यासाठी खूप टाइम लागतो. दॅट्स वाय इट इज सॉल्व्ह ओनली फॉर स्मॉल एन. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाच्या स्लाइडमध्ये सांगितलेलं की आपण जास्तीत जास्त 8 साठी ट्राय करतो, 16 साठी आपल्याला करोडमध्ये सोल्युशन भेटतात. ते 32 जर केलं तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 100 करोडच्या आसपास सोल्युशन असणार आणि ते फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि हा प्रॉब्लेम NP हार्ड मध्ये कन्सिडर केला जातो, हे नंतर आपल्याला समजणार आहे. आपण 5th चॅप्टर मध्ये बघूया. पण हा प्रॉब्लेम थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. आणि 4 क्वीन साठी रूल्स काय आहेत, कन्स्ट्रेंट्स काय आहेत आणि कसं सोल्युशन येतं एवढं माहित असेल, बॅकट्रॅकिंग काय आहे हे माहित असेल तर मोर दॅन इनफ आहे. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. थँक्यू.